हॅलो फ्रेंड्स, आणि आज आपल्या लेक्चर 4 मध्ये आपण काय बघणार? सेक्शुअल रिप्रोडक्शन. लास्ट लेक्चर पर्यंत आपण कव्हर केलंय विच आर द टाइप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन्स. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये रिजनरेशन असेल किंवा बडिंग असेल, बायनरी फिजन असेल, मल्टिपल फिजन किंवा स्पोर फॉर्मेशन, इच अँड एव्हरी स्टेप किंवा व्हिजिटेटिव्ह प्रोपेगेशन. सगळ्या स्टेप्स आपण इन डिटेल लास्ट लेक्चर पर्यंत डिस्कस केलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण ट्राय करू सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. हे कुठल्या प्रकारे होणार, कुठले ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आणि व्हॉट वुड बी द एक्झॅक्ट प्रोसिजर ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, राईट? सो ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू डील विथ इन दिस लेक्चर नंबर 4. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ युअर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे परत तुम्हाला नवीन आणि सांगण्याची आवश्यकता नाही. रिप्रोडक्शन तुम्हाला कळतंय, एका पेरेंट ऑर्गॅनिझम पासून ऑफस्प्रिंग जनरेशन तयार होणे, म्हणजेच काय, पेरेंट्स पासून थोडक्यात त्यांचे ऑफस्प्रिंग्स किंवा नेक्स्ट जनरेशन तयार होणे, या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतोय. आता त्याचे दोन टाईप आपण सांगितले होते. एसेक्शुअल, जिथे की एकच पेरेंट इन्व्हॉल्व असणार, त्याच्यामध्ये गॅमेटचा इन्व्हॉल्वमेंट असणार नाही किंवा फ्युजन किंवा फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट विल नॉट टेक प्लेस. ठीक आहे ना? अशा टाईपचं जे रिप्रोडक्शन असेल त्याला आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन बोललो होतो. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये त्याच्या कॉन्ट्रास्ट कंडिशन्स अवेलेबल असतील, राईट? तर याच्यामध्ये काय असणार? टू पेरेंट्स विल बी इन्व्हॉल्व. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, चला मी डायरेक्ट पॉइंट्सच लिहितो, इथे लिहू. चला, टू पेरेंट्स आर इन्व्हॉल्व. टू पेरेंट्स इन्व्हॉल्व इन दिस. नंतर काय होणार? दोन जर्म सेल्स याच्यामध्ये लागणार. जर्म सेल्स म्हणजे कुठले असेल? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. टू जर्म सेल्स ज्या की मिओसिस प्रोसेसने तयार होतात. टू जर्म सेल्स म्हणजेच मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, यांची आवश्यकता याच्यामध्ये लागणार. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा आपण बघतो, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनची सगळ्यात पहिली स्टेप जी असेल ती असणार स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. त्यालाच म्हणतो आपण गॅमेटोजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज द फर्स्ट प्रोसेस इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. जरी इथे उल्लेख नसेल तरी सुद्धा फर्स्ट प्रोसेस कुठली लक्षात ठेवणार तुम्ही? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, दॅट इज गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे ना? त्याच्यानंतरच मग ते सेक्शुअल रिप्रोडक्शननी काय होणार? सेक्शुअल इंटरकोर्सनी किंवा व्हॉट एव्हर द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉलोड, त्याच्यामध्ये त्यांचं फ्युजन होणार, फर्टिलायझेशन होणार, झायगोट, नंतर एम्ब्रायो आणि परत नवीन इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये तयार होईल. ते आपण नेक्स्ट बघू. तर दोन जर्म सेल्स याच्यामध्ये रिक्वायर असतात. आपण बोललोय मेल आणि फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट. क्लिअर? सॉरी. टू मेन प्रोसेसेस अकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन मेन प्रोसेस याच्यामध्ये होतील. ऑलरेडी मी उल्लेख केलाय. एक तर गॅमेट फॉर्मेशन होईल आणि नंतर फर्टिलायझेशन होईल. तर पहिली प्रोसेस म्हणजेच काय? गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट कोणत्या प्रोसेसने तयार होत आहे? तर गॅमेट्स आर प्रोड्युस्ड बाय मिओसिस. पहिल्या चॅप्टर मध्ये हे सुद्धा आपण डिटेल मध्ये बघितलंय. कारण का? मिओसिस मध्ये डिप्लॉइड सेल विल रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स. ओरिजिनल जर्म सेल कशी असणार आहे? त्याला आपण जर्माइनल लेअर पासून तयार होणारी सेल जी असते की ज्याच्यापासून आपल्याला हॅप्लॉइड गॅमेट्स मिळतात, त्या सेलचं नेचर कसं असतं? 2n असणार. ओरिजिनल पेरेंट सेल इज 2n. आणि मग आता त्यांचं मिओसिस होणार, म्हणजे दोन डिव्हिजन्स असतात त्याच्यामध्ये, मिओसिस 1, मिओसिस 2. तर इथे बोललो होतो आपण मिओसिस 1, आणि ही जी सेकंड स्टेप होती मी इथे NN च्या स्वरूपात दाखवतोय. तर ही स्टेप कुठली होती तुमची? मिओसिस 2. अशा दोन स्टेप्स मध्ये होणार. आणि फायनली हे 4 हॅप्लॉइड सेल्स वेर प्रोड्युस्ड. हे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या आणि या 4 हॅप्लॉइड सेल्सलाच तुम्ही आता काय म्हणताय? गॅमेट्स म्हणताय. आता आपण उल्लेख केला मेल आणि फिमेल गॅमेट या सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी गरजेचे असणार. आणि या दोघांचंही नेचर कसं असतं? N, म्हणजेच हॅप्लॉइड. सेम प्रोसेस ही oogenesisच्या वेळी होणार, म्हणजे एक फॉर्मेशनच्या वेळी होणार. तिथे सुद्धा हॅप्लॉइड स्ट्रक्चरच तयार होणार. आणि जेव्हा स्पर्म्स तयार होतील, तर स्पर्म तयार होण्याच्या वेळी सुद्धा, आता स्पर्म म्हणा किंवा प्लांटच्या केसमध्ये पोलन ग्रेन म्हणा, ठीक आहे ना, एक हा कॉमन असेल दोघांसाठी. प्लांट मध्ये सुद्धा एक तयार होणार आणि अॅनिमल्स मध्ये सुद्धा एक तयार होणार. कुठे? फिमेल बॉडीमध्ये. ठीक आहे? मेल बॉडीमध्ये प्लांट्सच्या केसमध्ये पोलन ग्रेन्स म्हणू आपण त्याला. त्या जर्म सेल्स कुठल्या असणार? पोलन ग्रेन्स. आणि अॅनिमलच्या केसमध्ये त्याच जर्म सेलला आपण काय बोलणार? स्पर्म्स म्हणणार. तर त्यांचं नेचर सुद्धा काय असणार? हॅप्लॉइड, दॅट इज सिंगलियन. कुठल्या प्रोसेसने तयार झालेत?
बाय मिओसिस दीज आर प्रोड्युस्ड. मिओसिसनी प्रोड्यूस झाल्यामुळे हे जे डिप्लॉइड हेप्लॉइड म्हणतोय आपण, तर इकडे क्रोमोझोमचे 2 सेट्स होते. हे जे 2n आहे यालाच काय म्हणू आपण, क्रोमोझोम्स. किती होते, 2 सेट्स. ते की तुमच्या हॅप्लॉइड मध्ये किती आले आता, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज प्रेझेंट विथ युअर हॅप्लॉइड गॅमेट्स, म्हणजेच मेल जर्म सेल अँड फिमेल जर्म सेल. तर ही पहिली प्रोसेस असेल, इम्पॉर्टंट प्रोसेस इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. क्लिअर आहे. चला आपण नेक्स्ट प्रोसेस बघू जी की इम्पॉर्टंट असेल, आणि दॅट इज युअर फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन व्हायचं म्हटल्यानंतर काय, सी इयर 2 पेरेंट्स आपण ऑलरेडी सांगितलं की इन्व्हॉल्व असतात, एक मेल पेरेंट दुसरा फिमेल पेरेंट. तर मेल पेरेंट आणि फिमेल पेरेंट यांचे आता काय होणार, फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल विथ फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पेरेंट. म्हणजे सिंपल मी इथे असं दाखवतोय आता, 2 पेरेंट्स फॉर एक्झाम्पल ए अँड बी, हे 2 काय झालेत, पेरेंट्स झालेत. आता या पेरेंट्सला ही झाली तुमची फिमेल पेरेंट आणि हा झाला तुमचा मेल पेरेंट. ठीक आहे. आता या मेल पेरेंट कडून कुठला येणार, फॉर एक्झाम्पल ॲनिमलचं रिप्रोडक्शन बोलू आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर हा झाला स्पर्म, मी इथे लिहितो स्पर्म. हा स्पर्म इज नथिंग बट काय असणार हो, दिस इज युअर गॅमेट. क्लिअर. आणि इकडे म्हणू आपण एग. ठीक. तर एग झाला हा तुमचा गॅमेट. आता फर्टिलायझेशन होणे म्हणजेच काय, यांचं मिक्सिंग होणार आणि हा स्पर्म आणि हा एग एकमेकाशी आता मिक्स होऊन यांच्यापासून एक सिंगल स्ट्रक्चर तयार होईल, आणि या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणता झायगोट. म्हणजे फर्टिलायझेशन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. 2 गॅमेट्स एकत्र आले आणि त्यांच्यापासून झायगोट तयार झालाय. आणि गॅमेट्स हे कसे असतात, हा एन असणार सिंगल एन, हॅप्लॉइड हॅप्लॉइड, आणि यांच्यापासून झायगोट जे स्ट्रक्चर तयार होणार ते स्ट्रक्चर कसं असणार, डिप्लॉइड स्ट्रक्चर असणार. ठीक आहे ना. मग आपण इथे त्यांचे फ्युजन झालंय, डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. सी हियर, इथे डिप्लॉइड लिहिलंय आपण, झायगोट इज डिप्लॉइड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. इथे हॅप्लॉइड हॅप्लॉइड लिहिलं आपण यांचं स्ट्रक्चर. सी द झायगोट डिवाइड बाय मायटोसिस. आता हा झायगोट तयार झालाय. वेल मी इकडे एरो दाखवतोय आता याचा. नाउ दिस झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस. लक्षात घ्यायची आहे प्रोसेस. हा झायगोट कोणत्या प्रोसेसने डिवाइड होणार, मायटोसिसने. का, कारण आता त्याला ग्रोथ करायची. ओरिजिनल पेरेंटचं नेचर होतं 2n, ते गॅमेटच्या स्वरूपात nn च्या स्वरूपात आलं, 2nn एकत्र आले फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये. म्हणजेच 2n परत ओरिजिनल नेचर ऑफ बॉडी इज प्रोड्युस्ड. म्हणजेच आता याच्यामध्ये मायटोसिस होणार, आणि मायटोसिस झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज जी असेल तुमच्या झायगोटची, तर मी असं सेल्स काढतो. मायटोसिस झालं म्हणजे एकाच्या 2, 2च्या 4, 8, 16 अशा डबल डबलनी त्या सेल्स वाढत राहणार. आणि इथे मी याला नाव देतो आता की हा तुमचा काय तयार झालाय, एम्ब्रायो तयार झाला. ऍक्च्युली एम्ब्रायो आणि झायगोट याच्यामध्ये बऱ्याच स्टेजेस असतात. जर ते लिहायचे ठरल्याच आपण, तर मी इथे बाजूला लिहितो. सी हियर, पहिली स्टेप मी इथे लिहितोय फर्टिलायझेशन झालंय. बाळांनो लक्षात घ्या, आपण हे डिटेल जाण्याचा का ट्राय करतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट आणि सीईटी मध्ये कामी पडणार. तर हे डिटेल्स तुम्हाला तेव्हा आठवतील की आपण सगळ्या रिलेशन ज्या अप्पर स्टँडर्ड सोबत जे रिलेशन असेल ते आत्ताच आपण क्लिअर करतोय. फर्टिलायझेशन होणार, फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट कुठला होता, झायगोट. झायगोट नंतर त्यांच्यामध्ये डिव्हिजन्स झाल्या, इथे लिहितोय मी, भरपूर साऱ्या मायटोटिक डिव्हिजन्स झाल्यात. मग 2च्या 4 सेल झाल्या असतील, सपोज दिस वॉज युअर झायगोट. आता नेक्स्ट स्टेज मध्ये इथे असं मी सेल्स काढतो, कारण त्याच्यामध्ये डिव्हिजन झाले भरपूर. ठीक आहे ना. आता या स्टेजला तुम्ही काय म्हणणार, झायगोट नंतरची स्टेज असेल मोरुला, परत डिव्हिजन कंटिन्यू आहे. ठीक आहे. मग आता परत याच्यामध्ये वाढल्यात सेलची संख्या आता मी जास्त दाखवतोय, आणि असं एक स्ट्रक्चर तयार झालंय. आणि या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार ब्लास्टुला, आणि या ब्लास्टुला नंतर या सेल्स पासून लेयर्स तयार होतील, आणि त्याच्या नंतरची स्टेज असते गॅस्ट्रुला. आणि गॅस्ट्रुला नंतर आता तुम्ही त्याला काय म्हणताय, एम्ब्रायो. काय तयार झाला, एम्ब्रायो तयार झाला. परंतु आता आपल्या बुकच्या हिशोबाने आपण जाऊ, झायगोट तयार झालाय, झायगोट नंतर एम्ब्रायो तयार झालाय. सो दिस इज इम्पॉर्टंट इव्हेंट इन द जनरेशन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग, इन द प्रोडक्शन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग. क्लिअर दिस. मग कुठल्या 2 स्टेप्स आपण बघितल्या इम्पॉर्टंट स्टेप्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट वॉज गॅमेट फॉर्मेशन, हे इकडे फर्स्ट वॉज गॅमेट फॉर्मेशन, अँड सेकंड वॉज युअर फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशन तुम्हाला क्लिअर झालेलं असावं. क्लिअर आहे.
तर हे स्टेप वाईज मॅनरने आपण इथे दिलंय आणि इथे एक्सप्लेन केलंय. पुढे जाऊत आपण. नो इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट. जो नवीन तयार होणारा असणार नवीन इंडिव्हिज्युअल, आता फर्टिलायझेशन झालंय, मी परत इथे लिहितोय. आता इथे लिहिलंय मी झायगोट. वेल अशी प्रोसेस दाखवतो मी एरोनी. असं समजायचं की काही ज्या स्टेप्स झाल्या असतील, इकडे पेरेंट्स होते आणि पेरेंट्सच्या मध्ये आता स्टेप्स दाखवल्या मी, आणि फायनली कोण तयार झालाय, तुमचा झायगोट तयार झालाय. तर ह्या झायगोटचे कॅरेक्टर जे असणार तर ते कंबाईंड कॅरेक्टर ऑफ टू पेरेंट्स. झायगोट हॅज कंबाईंड कॅरेक्टर्स ऑफ टू पेरेंट्स. कंबाईंड कॅरेक्टर्स ऑफ टू पेरेंट्स. ऑब्वियस आहे, मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाले म्हणजे मदर आणि फादर दोघांचे कॅरेक्टर आता त्याच्यामध्ये आले. ह्या लाईनचा मिनिंग झालाय. न्यू इंडिव्हिज्युअल शो सिमिलरिटीज विथ द पेरेंट्स. आता काय नेक्स्ट स्टेप काय घेऊ आपण, जो नवीन इथेच आहे स्टेप्सच आहे, जाऊ दे आपण लक्षात घेऊ. जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार झाला त्यांच्यापासून फर्टिलायझेशन नंतर, एम्ब्रायो फॉर्मेशन नंतर, तर ऑब्वियस आहे की त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे त्याच्या पेरेंट्सचे येणारच झालेत, बरोबर की नाही. कारण त्यांचे जीन्स आता त्याच्यामध्ये ट्रान्सफर झाले आणि जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजे हाईट, कलर, तुमच्या हेअरचा कलर, ठीक आहे, सगळे बॉडी कॅरेक्टर झाले, ठीक आहे ना. तर ते बॉडी कॅरेक्टर पेरेंट सोबत सिमिलर असणारच आहेत. काही कॅरेक्टर्स हे सिमिलर असतील आणि सम कॅरेक्टर्स विल बी डिफरंट फ्रॉम द पेरेंट्स. इथे लाईन बघा, सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट दॅन बोथ द पेरेंट्स. म्हणजे समजा वडील उंच असतील, आई खुजी असेल, हाईटला कमी असेल, तर मुलामध्ये इंटरमिडिएट हाईट झाली सपोज, म्हणजे आईचे आणि वडिलांचे दोघांचे इंटरमिडिएट कॅरेक्टर त्याच्यामध्ये आले. वडिलांचा कलर आला, आईसारखे डोळे झाले, हे झाले सिमिलरिटी, की सिमिलर कॅरेक्टर दोन्ही पेरेंट्सचे आले. परंतु काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये असे येतील की दोन्ही पेरेंटमध्ये सुद्धा ते अवेलेबल नाही. म्हणून आपण त्याला म्हटलो की सम कॅरेक्टर्स ऑफ द प्रोजिनी विल बी सिमिलर टू द पेरेंट्स अँड सम विल बी डिफरंट दॅन द इदर ऑफ पेरेंट. म्हणजे दोन्ही पेरेंट पेक्षा काही डिफरंट असतील. समजतंय? ठीक आहे. आता हे जे कॅरेक्टर डिफरंट आले यालाच आपण लास्ट लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलं आपण एक्सप्लेनेशन केलं होतं एका क्वेश्चनचं, कॅन यू रिकॉल मध्ये, की व्हॉट इज द मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. तर त्याचा आन्सर आता इथे दिसतंय तुम्हाला. आपण तिकडे एक्सप्लेन केलंय, सेम इथे सुद्धा होईल. आता आपण सांगितलं कॅरेक्टर्स हे नवीन कॅरेक्टर्स आले, म्हणजेच आता नवीन जो इंडिव्हिज्युअल तयार झाला तो कसा झाला, थोडासा डायव्हर्सिफाय झाला. म्हणजे दोन्ही पेरेंट्स पेक्षा त्याचं कॅरेक्टर आता थोडंसं डिफरंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आली. त्यालाच म्हटलं आपण डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँड दॅट अकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. ही जी डायव्हर्सिटी त्या खालच्या ऑफस्प्रिंग मध्ये आली होती, कशामुळे आली, जेनेटिक व्हेरिएशन. कारण काय, दोघांचे कॅरेक्टर्स मिक्स झाले होते, दोघांचेही जीन्स त्याच्यामध्ये मिक्स झाले आणि त्याच्यामुळे डायव्हर्सिटी आली. आणि हे जे जेनेटिक व्हेरिएशन असणार, इट हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट. हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ही जे डायव्हर्सिटी त्याच्यामध्ये आली आहे त्या ऑफस्प्रिंग मध्ये, तर सराउंडिंग जितकंही चेंज होणार, आजूबाजूचं वातावरण जे चेंज होणार, तर त्याच्याशी अडॅप्ट करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आली. ठीक आहे ना. म्हणजेच इट इज हेल्पफुल इन मेंटेनिंग द एक्झिस्टन्स. म्हणजे त्याचं अस्तित्व टिकवायला, त्याला जिवंत राहण्यासाठी ते डायव्हर्सिटी किंवा जेनेटिक व्हेरिएशन्स दीज आर रिस्पॉन्सिबल. जे कोणत्या प्रोसेस मधून आली आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मधून आली आहेत. आपण हेही उल्लेख केला होता की इव्होल्युशन जे होत आहे, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती, ते इव्होल्युशन मध्ये जे काय फॅक्टर्स रोल प्ले करतात त्याच्यापैकी एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तोच हा मिनिंग झाला. ठीक. ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्स फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे नाश पावणे. एक्सटिंक्ट म्हणजेच काय, नाश पावणे. आता हे जे व्हेरिएशन्स त्यांच्यामध्ये आले, जेनेटिक व्हेरिएशन्स, ज्याच्यामुळे त्यांच्या अडॅप्टेशन पॉवर वाढली, तर ती कशासाठी हेल्प करतात प्लांट आणि ॲनिमलला, एक्झिस्टन्स मध्ये राहण्यासाठी. एक्सटिंक्ट म्हणजे नाश पावणे, त्यांना एक्सटिंक्ट होऊ देत नाही. सो दिस इज हाऊ सेक्शुअल रिप्रोडक्शन हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ स्पेसिस इन ॲडव्हर्स कंडिशन्स ऑफ एन्व्हायरमेंट. क्लिअर आहे. हे दोन टॉपिक्स बघितले आपण, इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ युअर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट वॉज गॅमेट फॉर्मेशन अँड सेकंड वॉज युअर फर्टिलायझेशन. क्लिअर. चला पुढे जाऊ आता क्वेश्चन्स कडे, जे तुमच्या बुक्स मध्ये दिलेले आहेत. क्वेश्चन फर्स्ट काय सांगतोय, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन्ड इफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. काय झालं असतं जर मेल आणि फिमेल गॅमेट हे डिप्लॉइड असते. परत इकडे आपण
थोडस रिव्हर्स जाऊ, मागे मागे जाऊ. आपण सांगितलं 2n सेल होती, तिच्यामध्ये मिओसिस झालाय, याच्यामध्ये काय झालंय मिओसिस. आता हे मिओसिस 1, याच्यापासून NN सेल तयार झाल्या आणि इथे आता त्यांचंच मायटोसिस झालं होतं, किंवा त्याला आपण साध्या भाषेमध्ये परत म्हणू, याला म्हणू आपण मिओसिस 2. आणि हे 4 प्रोडक्ट तयार झाले. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे ओरिजिनल पेरेंट कसा होता? पेरेंट वॉज डिप्लॉइड. आणि हे जे गॅमेट्स तयार झाले, हे काय तयार झाले? गॅमेट्स. तर गॅमेट्स कसे होते आता इथे दिसत आहेत तुम्हाला? हॅप्लॉइड. आणि फ्युचर जनरेशन मध्ये हे लिहितो मी पेरेंटची जनरेशन. इन फ्युचर जनरेशन, लक्षात घ्या, इन फ्युचर जनरेशन म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारी जनरेशन. n वर्सेस n इट कंबाईन्स, आणि यांच्यापासून परत 2n तयार होणार, म्हणजे झायगोट तयार होणार. आणि या झायगोट पासून काय तयार झाली होती? बॉडी तयार झाली होती, बॉडी. ठीक आहे. दिस वॉज ओरिजिनल 2n. या 2n सारखाच फर्टिलायझेशन नंतर 2n तयार झालाय. म्हणजे ज्या पेरेंट मध्ये जे नेचर होतं ते दॅट नेचर वॉज डिप्लॉइड, दॅट इज 2n, आणि तेच त्या ऑफस्प्रिंग मध्ये आलं. क्लिअर आहे? पण प्रश्न काय सांगतोय? व्हॉट वुड हॅव हॅपन इफ मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. आता दुसरी केस आपण घेऊ. इकडे ही फिनिश झालाय. आता या क्वेश्चनचा इथे आपण आन्सर लिहू. ठीक आहे. समजा आपण सांगितलं की गॅमेट्स, इथे लिहितोय मी मेल गॅमेट, इथे लिहितोय फिमेल गॅमेट. प्रश्न काय सांगतोय? काय झालं असतं जर हे डिप्लॉइड असते तर? हे 2n. अदरवाईज आपण इकडे काय लिहिले? n लिहिले, बरोबर की नाही? आता इथे 2n जर असते तर काय यांचं फर्टिलायझेशन होणार, आणि यांच्यापासून आता परत झायगोट तयार होईल. तर हा झायगोट तयार झाल्यानंतर याच्यामध्ये किती राहणार? 4n राहणार. परंतु ओरिजिनल पेरेंट काय असणार आहे? 2n असणार. म्हणजे ओरिजिनल जनरेशन मध्ये 2n होतं आणि नवीन जनरेशन मध्ये 4n झालंय. म्हणजे त्यांची प्लॉइडी लेवल चेंज झाली आहे. म्हणजेच क्रोमोझोमच्या नंबर मध्ये डबलिंग झालंय, आणि क्रोमोझोम इथे डबल झाले, म्हणजेच इट विल रिझल्ट into chromosomal abnormalities. लक्षात घ्यायचंय, असं नाहीये की 2 चे 4 जर क्रोमोझोम झाले म्हणजे तो अजून स्ट्रॉंग होणार. नो, ॲबनॉर्मॅलिटी होणार त्यांच्यामध्ये. कारण ओरिजिनल पेरेंट्सचे नेचर 2n होतं, ते 2nच खालच्या जनरेशन मध्ये असायला हवं, तेव्हाच तर कॅरेक्टर सिमिलर राहतील, बरोबर की नाही? पण इथे ॲबनॉर्मॅलिटी झाली. ओरिजिनली 2 सेट होते क्रोमोझोमचे, आता 4 सेट तयार झाले. आता यांच्याच पुढच्या जनरेशन मध्ये परत काय होणार मग? आता यांच्या 2n पासून 2n जर झाले तर गॅमेट, तर यांच्या 4n पासून गॅमेट 4n होतील. मग त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये काय होणार? 8n. म्हणजे परत ॲबनॉर्मॅलिटी वाढणार. सो दिस इज नॉट पॉसिबल फॉर एक्झिस्टन्स. आणि हे असे ऑर्गॅनिझम्स लॉंग पिरियड साठी एक्झिस्ट राहू शकणार नाही, किंवा दे विल लिव्ह विथ ॲबनॉर्मॅलिटीज. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, हे वेगवेगळे सिंड्रोम्स असतात. किंवा अजूनही आपण सांगू शकतो याच्यामध्ये, वेल जाऊ दे, त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. ठीक आहे ना? कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या वाढत जाते. ठीक आहे. याचं उदाहरण घेऊनच घ्या. एक्झाम्पल इज डाऊन सिंड्रोम. सिंड्रोम मीन्स ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स. याची आपल्याला बिलकुल आवश्यकता नाही. असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे चलू आपण. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर क्लिअर तुम्हाला? वेल, what would have been happened if any of the cells in nature had not been divided by meiosis? काय झालं असतं? असंच आन्सर खालच्याच येणार. मुद्दा काय सांगतोय आपण? ही झाली तुमची ओरिजिनल सेल. त्याने काय सांगितलं? सेल, दिस इज, मी इथे लिहितोय ओरिजिनल सेल. म्हणजेच त्याला तुम्ही म्हणाल पेरेंट सेल असं म्हणू आपण. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की जर ती मिओसिसने डिवाइड झाली नसती तर, आता मिओसिसने डिवाइड होणार नाही म्हणजे ऑब्व्हियसली मायटोसिस असणार. म्हणजे यांचं नेचर कसं राहणार? ऑब्व्हियसली 2n. याचं सुद्धा 2n नेचर राहणार. मग हे यालाच तुम्ही इथे काय म्हणणार? आता याला तुम्ही गॅमेट्स म्हणणार, कारण हेच फ्यूज होणार की नाही. पुढची जनरेशन तयार होण्यासाठी हेच मिक्स होतील. मग जी नेक्स्ट जनरेशन तयार होणार, नेक्स्ट जनरेशन, तर ही नेक्स्ट जनरेशन किती क्रोमोझोम सोबत असणार? 4n सोबत असणार. म्हणजे वरच्या केसमध्ये आपण जे बोललो तशीच प्रोसेस खाली होणार. अँड इट विल रिझल्ट इनटू अगेन ॲबनॉर्मॅलिटीज.
वरच्या आणि या दोन्ही प्रश्नांचा जवळपास मिनिंग सारखाच होतो, लक्षात घ्यायचंय, समजला? सो दीज आर द आन्सर टू दिस टू क्वेश्चन्स. पुढे जाऊत आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. लक्षात घ्या, मी स्लाइड वरती तुम्हाला तुमची पूर्ण थिअरी पॉइंट्सच्या स्वरूपात आणली आहे. and I am trying to explain this because this point format, the notes in the point format will help you to understand the topic very easily, right? हे सरळ सरळ समजण्यासाठी तुम्हाला सोपं होईल आणि हे नोट्स म्हणून किंवा तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर लिहायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा हे हेल्प करणार. क्लिअर आहे? ठीक आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचंय, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी जसं एनिमल्स मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतील, ठीक आहे ना, सेक्स ऑर्गन्स असतील, तसेच सेक्स ऑर्गन प्लांट्स मध्ये सुद्धा प्रेझेंट असतील. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे प्लांट मध्ये असणार, दॅट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज फ्लावर. इथे लिहिलं आपण, फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लावरला काय म्हणतो आपण? रिप्रोडक्टिव्ह युनिट. परत लिहू आपण इथे, रिप्रोडक्टिव्ह युनिट ऑफ प्लांट. रिप्रोडक्टिव्ह युनिट ऑफ प्लांट. ठीक आहे. आता या फ्लावर मध्ये काय काय प्रेझेंट असतं? सी हिअर यू कॅन सी द फ्लावर. आणि आपण डायग्राम सुद्धा ह्या तुम्हाला जशा टेक्स्टबुक मध्ये आहेत तशाच डायग्राम इथे घेतलेल्या आहेत, सो दॅट एक फील तुम्हाला येईल की आपण ऍज इफ यू आर स्टडिंग युअर टेक्स्टबुक. क्लिअर? तर इथे दिसेल तुम्हाला, सी बाहेर जे ग्रीन कलर मध्ये खाली जे दिसतंय तुम्हाला, कलर चेंज करतो मी याचा. इथे जो असा दंडा दिसतोय तुम्हाला, दिस वन, तर याला तुम्ही म्हणायचे पेडिसेल. म्हणजे एखादं फ्लावर असेल तर फ्लावर ज्या पार्टने तुम्ही पकडता, स्टेम लाईक पार्ट, त्याला म्हणायचे पेडिसेल. तो खाली पेडिसेल दिसतोय. ग्रीन कलर मध्ये आउटर मोस्ट व्हर्ल दिसतोय तुम्हाला, हा दिस वन, तर याला ह्या आउटर मोस्ट व्हर्लला तुम्ही म्हणायचे कॅलिक्स. आणि कॅलिक्स कशाने बनलेला आहे? तर कॅलिक्सचा एक मेंबर म्हणजे सेपल. कन्सिडर हे कम्प्लीट जे दिसतंय तुम्हाला पूर्ण दोन्ही साईडने चारी बाजूनी असेल, याचा नंबर चेंज होणार. तर या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही कॅलिक्स बोलले. आणि याच्यामध्ये हा एक नंबर दिसतोय, हा दोन नंबर दिसतोय, तर प्रत्येक नंबर 1 नंबर 2 याला काय म्हणणार तुम्ही? सेपल्स. म्हणजेच कॅलिक्स इज मेड अप ऑफ सेपल्स. कुठे लिहिलंय मी? इथे लिहितो, चला. कॅलिक्स, त्याचे मेंबर्स त्याला काय म्हणतात तुम्ही? सेपल्स. ठीक आहे. आणि जे सेकंड पार्ट असेल, कोरोला, बोलूत आपण एक एक गोष्टी, तर कोरोलाचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतील. आता हे जे तुम्हाला कलर्ड पार्ट दिसतोय, मोठे लीव्स जे दिसत आहेत, त्याला तुम्ही काय म्हणताय? कोरोला. आणि कोरोला कशापासून बनलेला आहे? ही एक पेटल, ही दुसरी पेटल, तिसरी पेटल, चौथी पेटल. म्हणजे कोरोला कशापासून बनलेला आहे? कोरोला इज मेड फ्रॉम पेटल्स. एरो आपण रिव्हर्स दाखवू, हे असा. सेपल्स पासून काय तयार झालं? कॅलिक्स. आणि पेटल्स पासून काय तयार होणार? कोरोला. आता याच्यापैकी सेपल नॉर्मली दीज आर ग्रीन इन कलर. सेपल कसे असतात? ग्रीन कलरचे. आणि सेपलचं फंक्शन काय असेल? प्रोटेक्शन ऑफ इनर व्हर्ल्स. हे बघा, याच्यामध्ये 4 व्हर्ल्स प्रेझेंट असतील, 4 व्हर्ल्स. एक तर असेल अँड्रोशियम, सेकंड असणार गायनोशियम, थर्ड असणार तुमचे कोरोला, अँड फोर्थ इज युअर कॅलिक्स. हे जे 4 पार्ट दिसतात त्यालाच तुम्ही म्हणायचं व्हर्ल्स. ठीक आहे. व्हर्ल्स का? कारण ते ज्या बॉडीपासून तयार होतात, म्हणजे थॅलामस म्हणतात त्याला, तर ते थॅलामसच्या आजूबाजूला सराउंड करतात म्हणून त्याला व्हर्ल्स म्हणा. क्लिअर आहे? तर याच्यापैकी जे 2 असतील, इथे आपण बघितला आउटर मोस्ट तुम्हाला कॅलिक्स दिसतोय, त्याच्यानंतर कलरफुल जे दिसतात पेटलने तयार झालेला कोरोला असेल, आणि आतमध्ये हे जे दिसतात तुम्हाला ग्रीन कलर आणि वरती 2 स्ट्रक्चर्स, दी स्ट्रक्चर्स. तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर जे दिसतंय याला तुम्ही काय म्हणणार? हिअर इट इज गिवन, त्याला म्हणणार तुम्ही अँड्रोशियम. काय म्हणणार? अँड्रोशियम. आणि त्या अँड्रोशियमचे 2 पार्ट असतील. इथे आपण याला दाखवून देऊ, इकडे मार्किंग केलंय त्याच्यामुळे इथे मी दाखवतोय हे असं स्ट्रक्चर. तर याचा हा झाला फिलामेंट, जो असा दंडा लाईक स्ट्रक्चर मी काढले ते झालं फिलामेंट अँड्रोशियमचा. आणि त्याचा वरचा पार्ट झाला अँथर, की ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. म्हणजेच हा झाला थर्ड व्हर्ल. आणि इनर मोस्ट जे हे दिसतंय तुम्हाला मध्ये, दिस वन, याला मी, हे दिसतंय तुम्हाला, तर दिस इज कॉल्ड इज युअर गायनोशियम. आणि या गायनोशियमला 3 पार्ट असतात. हा वरती जो पार्ट असेल, सगळ्यात वरती पार्ट जो असतो त्याला म्हणायचं तुम्ही स्टिग्मा, ज्याच्यावरती पोलन ग्रेन येऊन लँड करतात. ठीक आहे.
नंतर तुम्हाला दिसेल ही स्टाईल, दिस इज युअर स्टाईल. हा जो पाईप दिसतो दॅट इज कॉल्ड अ स्टाईल, की त्या स्टाईल मधून पोलन ट्यूब आता आतमध्ये पास होणार, बघू आपण नंतर. आणि हा जो पार्ट दिसतो तुम्हाला बेसल पार्ट, दिस पार्ट इज कॉल्ड एज युअर ओरी. क्लिअर इथपर्यंत? आता एक्सप्लेनेशन मध्ये परत जाऊ आपण. आपण सांगितलं की 4 व्हॉल्व्स प्रेझेंट आहेत, याच्यापैकी 2 जे असतील त्याला इसेन्शियल व्हॉल्व म्हणायचं आणि 2 व्हॉल्व्सला तुम्ही ऍक्सेसरी व्हॉल्व्स म्हणायचं. See here, it consists of 4 valves such as calyx, corolla, androecium and gynoecium arranged in sequence from outside to inside. म्हणजे सगळ्यात बाहेर असणार कॅलिक्स, सियर सगळ्यात बाहेर कॅलिक्स, मग कोरोला, मग अँड्रोशियम, मग गायनोशियम. अशा सिक्वेन्सने ते अरेंज झालेले आहेत, ठीक आहे ना. अँड्रोशियम अँड गायनोशियम दीज आर कॉल्ड एज इसेन्शियल व्हॉल्व्स. सांगितलं आपण इसेन्शियल का, कारण दे आर मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. प्लांट्स मध्ये जे रिप्रोडक्शन होणार त्याच्यामध्ये या अँड्रोशियम आणि गायनोशियम यांचा रोल असणार. अँड्रोशियम आणि गायनोशियम बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल व्हॉल्व म्हटलो आपण यांना. इसेन्शियल व्हॉल्व का म्हटलो, कारण दीज 2 पार्ट्स पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन प्रोसेस, म्हणून त्याला इसेन्शियल. आणि त्या दोघांना सपोर्ट करण्याचं काम, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम हे कोण करणार, कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ऍक्सेसरी व्हॉल्व्स. सपोर्टिंग त्यांना मदत होणार. आणि बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर व्हॉल्व्स, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. इनर व्हॉल्व्स म्हणजे कोणते, तुमचे अँड्रोशियम गायनोशियम. हे आतमध्ये गायनोशियम, त्याच्यानंतर हे अँड्रोशियम, त्याच्यानंतर करोला, त्याच्यावरती कॅलिक्स. म्हणजे कॅलिक्स आणि करोला त्यांना काय करणार, प्रोटेक्शन देणार, म्हणून त्यांना आपण म्हटलो ऍक्सेसरी व्हॉल्व्स. ठीक आहे. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड सेपल्स. इथे लिहिलंच आपण, कॅलिक्सचे जे मेंबर्स असतील त्यांना सेपल म्हणा आणि कोरोलाचे मेंबर्स त्याला म्हणा तुम्ही पेटल्स. आता हे जे पेटल्स असतात दीज आर व्हेरियसली कलर्ड. आता इथे पिंक कलर दिसतोय, ते ग्रीनही असतील, येलो असतील, वेगवेगळ्या कलर मध्ये असतील. का, कारण कोरोला हा वेगवेगळ्या कलर मध्ये का अवेलेबल असतो, कारण त्याला पोलिनेशन करायचं असतं. म्हणजे फॉर अट्रॅक्शन ऑफ पोलिनेटिंग एजंट्स लाईक तुमचा बर्ड्स घ्या किंवा इन्सेक्ट्स पर्टिक्युलरली, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे कलर्सचे करोला हे प्रेझेंट असतील. तर हे झाले 4 व्हॉल्व्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. क्लिअर अप टू दिस? पुन्हा एक वेळा, सगळ्यात आतमध्ये गायनोशियम, नंतर अँड्रोशियम, नंतर कोरोला, नंतर कॅलिक्स, इनसाइड टू आउटसाइड, किंवा कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम, आउटसाइड टू इनसाइड. दोघांना इसेन्शियल व्हॉल्व म्हणा. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर इसेन्शियल व्हॉल्व्स अँड कॅलिक्स अँड कोरोला आर ऍक्सेसरी व्हॉल्व्स. व्हाय? बिकॉज दे प्रोटेक्ट अँड्रोशियम अँड गायनोशियम. क्लियर है? चलो फिर आगे चलते हैं. अ फ्लावर इज कॉल्ड एज बायसेक्शुअल. आता ते जे फ्लावर आपण बघितलं होतं तर त्याला आपण बायसेक्शुअल म्हणू किंवा युनिसेक्शुअल म्हणू. केव्हा? फॉर एक्झाम्पल हे स्ट्रक्चर काढतोय मी, हे स्ट्रक्चर काढलंय. आता या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं स्टिग्मा, दिस इज युअर स्टाईल अँड दिस इज ओरी. हे स्ट्रक्चर कुठलं झालं? दिस इज गायनोशियम. आणि दुसरं एक स्ट्रक्चर काढतोय मी, येस, याला तुम्ही काय म्हणणार, या कंप्लीट स्ट्रक्चरला याला तुम्ही म्हणणार अँड्रोशियम. म्हणजे हे कुठलं स्ट्रक्चर झालं? दिस इज मेल स्ट्रक्चर अँड गायनोशियम इज अ फिमेल स्ट्रक्चर. आता जर फ्लावर मध्ये दोनही पार्ट प्रेझेंट असतील, जे की आपण इकडे दाखवले होते बघा, हे दोन्ही पार्ट, हे झाला तुमचा गायनोशियम, हा झाला अँड्रोशियम, हे दोन्हीही जर पार्ट फ्लावर मध्ये प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला तुम्ही म्हणणार, पुढे जायचं आपल्याला, त्या फ्लावरला तुम्ही म्हणणार बायसेक्शुअल. बाय मीन्स दोन, बोथ सेक्सेस आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. अशा फ्लावरला तुम्ही म्हणणार बायसेक्शुअल फ्लावर. त्याचं एक्झाम्पल काय? हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजेच काय तुमचं मराठीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? जास्वंद. कळतंय? बायसेक्शुअल फ्लावर कशाला म्हटले? वेन द बोथ मेल अँड फिमेल म्हणजे अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. एकाच फ्लावर मध्ये. हे असं काढतो मी, असं कन्सिडर करा हे फ्लावर, हा त्याचा पेडिस आहे. या फ्लावर मध्ये अँड्रोशियम सुद्धा प्रेझेंट आहे, गायनोशियम सुद्धा प्रेझेंट आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हटलं आपण बायसेक्शुअल फ्लावर. उदाहरण जास्वंद. ठीक. अ फ्लावर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल. आता सांगा, समजा हे इथे मी फ्लावर काढतोय, आता इतकंच फ्लावर. आता या फ्लावर मध्ये फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि इकडे एक फ्लावर काढून घेऊ आपण. याला फ्लावर समजून घ्या, हे फ्लावर. या फ्लावर मध्ये फक्त आता तुम्हाला अँड्रोशियम दिसतंय. म्हणजे एका फ्लावर मध्ये एकच इसेन्शियल व्हॉल्व जर प्रेझेंट असेल
एक तर गायनोशियम किंवा अँड्रोशियम, तर त्याला तुम्ही युनिसेक्शुअल म्हणा. त्या फ्लावरला तुम्ही काय म्हणणार? युनिसेक्शुअल, कारण एकच अँड्रोशियम प्रेझेंट असेल किंवा गायनोशियम प्रेझेंट असेल. क्लिअर? मग त्याचं एक्झाम्पल काय पुढे लिहिले आपण? एखादी आलंय, द एक्झाम्पल ऑफ दॅट इज युअर पपया. काय एक्झाम्पल असणार? पपया. पपयाच्या फ्लावर मध्ये काही फ्लावर्स मध्ये फक्त गायनोशियम असणार आणि काही फ्लावर्स मध्ये अँड्रोशियम असणार. अशा प्रकारचे फ्लावर्स असतात युनिसेक्शुअल फ्लावर्स. क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं असावं. आपण पुढे जाऊ. मेनी फ्लावर्स have a stalk for support called as pedicel. Suppose this is a flower आणि या फ्लावरला आता सपोर्ट साठी हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, याला तुम्ही सरळ म्हणायचं फ्लावर. तर फ्लावरला इथपासून हा जो पार्ट दिसतोय सपोर्टिंग पार्ट, त्याला म्हणणार तुम्ही इन शॉर्ट स्टाक, आणि यालाच तुम्ही म्हणायचं पेडिसेल. काय म्हणायचं याला? पेडिसेल. सी हियर, व्हॉट इज पेडिसेल? Supporting part of that flower is called as pedicel. मग हा जर पेडिसेल प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला तुम्ही म्हणा पेडिसिलेट फ्लावर. कुठला फ्लावर म्हणा? पेडिसिलेट फ्लावर. बिकॉज द फ्लावर इज शोइंग प्रेझेन्स ऑफ पेडिसेल, दॅट्स व्हाय इट इज पेडिसिलेट. आणि जर हा पेडिसेल ऍबसेंट असेल तर दॅट फ्लावर इज कॉल्ड एज सेसाइल. आता इथे एक आपण असं फ्लावर काढू, पण याच्यामध्ये आता हे स्ट्रक्चर खालचं पेडिसेल इज ऍबसेंट, पेडिसेल ऍबसेंट. तर अशा फ्लावरला तुम्ही कुठला फ्लावर म्हणणार? सेसाइल फ्लावर. दॅट फ्लावर विल बी कॉल्ड एज सेसाइल फ्लावर. आणि ज्यांच्यामध्ये पेडिसेल प्रेझेंट असेल इट इज कॉल्ड एज पेडिसिलेट फ्लावर. पेडिसिलेट फ्लावर. क्लिअर आहे दोन्ही टर्म्स? वेल, नेक्स्ट जाऊ आपण. अँड्रोशियम इज अ मेल व्हर्ल अँड इट्स अ मेंबर्स आर कॉल्ड एज स्टेमेन्स. माहिती आपल्याला अँड्रोशियम आपण सांगितलं मेल पार्ट आहे फ्लावरचा, आणि गायनोशियम जो असतो तो दॅट इज अ फिमेल व्हर्ल किंवा फिमेल पार्ट असतो त्याचा. तर हे जे अँड्रोशियमचे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतील, ठीक आहे, त्यांना तुम्ही म्हणणार स्टेमेन्स. म्हणजे काय? काढून घेऊ आपण इकडे. चला इथेच काढू. असं स्ट्रक्चर काढलं होतं आपण अँड्रोशियमचं, ठीक आहे. हे दुसरं स्ट्रक्चर मी काढतोय. तर ह्या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही आता जे प्रेझेंट असतील त्याला तुम्ही अँड्रोशियम म्हटले, पण हे झाले त्याचे मेंबर्स. तर या मेंबर्सला तुम्ही काय म्हणणार? स्टेमेन म्हणणार. स्टेमेन म्हणजेच इन शॉर्ट अँड्रोशियम इज इक्वल टू स्टेमेन असं म्हणू शकता तुम्ही. बिलकुल. फक्त त्याचे इंडिव्हिज्युअल मेंबर्सला तुम्ही स्टेमेन म्हणता, अदरवाइज दॅट इज अ पार्ट ऑफ मेल, राईट. मग अँड्रोशियम इज अ मेल व्हर्ल अँड मेंबर्स आर कॉल्ड एज स्टेमेन. की जसं कोरोलाच्या मेंबरला आपण काय म्हटलो? पेटल्स. कॅलिक्सच्या मेंबरला काय म्हटलो? सेपल्स. तसंच अँड्रोशियमच्या मेंबरला तुम्ही इथे म्हणणार स्टेमेन्स. तसंच कुठे गेला तो? हा कार्पेल. गायनोशियमचे जे मेंबर्स असतील तर गायनोशियमच्या मेंबर्सला तुम्ही म्हणणार कार्पेल्स. आपण इथे लिहू गायनोशियम. गायनोशियम मेंबर्स आर कॉल्ड एज कार्पेल्स. ठीक आहे. मग आता काय होणार? एक कार्पेल प्रेझेंट असेल, दोन असेल, तीन असेल, त्याच्यावरतून आपण त्याला मोनो कार्पेलरी म्हणू, बाय कार्पेलरी, ट्राय कार्पेलरी किंवा पॉली कार्पेलरी. भरपूर जर कार्पेल असतील तर. शॉर्टकट मध्ये लक्षात घ्या, जे गायनोशियम स्ट्रक्चर असतं ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा, त्याचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स असतील त्याला तुम्ही म्हणता कार्पेल. म्हणजेच तुम्ही गायनोशियमला सरळ सरळ कार्पेल हा शब्द वापरू शकता. गायनोशियम इज इक्वल टू कार्पेल, स्टेमेन इज इक्वल टू अँड्रोशियम म्हणू शकता, काहीच इश्यू नाहीये. ठीक आहे ना. तर त्याला कार्पेल म्हणतात. अजून या कार्पेललाच आपण काय म्हणू शकतो माहिती तुम्हाला? पिस्टिल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पिस्टिल. लक्षात राहत असेल तर ठेवा, अदरवाइज लिव्ह इट. वेल, मेंबर्स ऑफ गायनोशियम कार्पेल, ओके, दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. आता यांचे जे मेंबर्स आहेत समजा कार्पेल्स, जर आता कार्पेल युनायटेड असतील, एकमेकाला फ्यूज झालेले असतील, उदाहरण समजा, समजून घ्यायचं म्हणून मी शॉर्ट मध्ये काढतोय. हे असे मी काढले कार्पेल्स. आता हे जर एकमेकाला फ्यूज असतील, फ्यूज म्हणजे एकमेकाला असे चिपकलेले असतील, ठीक आहे ना, असे सुद्धा असू शकतात किंवा एकमेकांपासून फ्री सुद्धा असू शकतात. जर एकमेकाला फ्यूज असतील, इफ कार्पेल्स आर फ्यूज्ड, इफ फ्यूज्ड याचा आन्सर लिहितोय आपण. इफ दे आर फ्यूज्ड म्हणजे एकमेकाला चिपकलेले, दॅट कंडिशन इज कॉल्ड एज सिंकार्पस. त्याला तुम्ही काय म्हणणार? सिंकार्पस. अँड इफ कार्पेल्स आर फ्री, इफ कार्पेल्स फ्री, then it is called as apocarpus. त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार?
ॲपोकार्पस. इथे मिनिंग दिलाय दे मे बी सेपरेट और युनायटेड. युनायटेड म्हणजे एकत्र, एकत्र असतील तर त्या कंडिशनला सिंग कार्पस म्हणा. का? कारण ते कार्पेल्स एकत्र आलेले आहेत म्हणून त्याला नाव दिलं आपण सिंग कार्पस. सिंग म्हणजे फ्यूज आणि कार्पस म्हणजे कार्पेल. कार्पेल हे फ्यूज झालेले आहेत. किंवा ते जर सेपरेट असतील तर त्याला म्हणणार तुम्ही ॲपोकार्पस. एकमेकापासून वेगवेगळे आहेत, एकमेकामध्ये युनायटेड नाही. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्लाइड. पुढे जाऊ. ओरी इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ इच कार्पेल. आता कार्पेल परत लक्षात येईल तुमच्या. परत ते स्ट्रक्चर काढतोय मी. हे जे स्ट्रक्चर काढलं होतं ना आपण, या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणा, नीट काढू आपण. याला म्हणायचे तुम्ही ओरी. ही झाली स्टाईल आणि याला काय म्हणताय तुम्ही? स्टिग्मा. हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, या कम्प्लीट स्ट्रक्चरला आपण बोललो होतो कार्पेल. तर ओरी कुठे प्रेझेंट आहे मग कार्पेलच्या? बेसला. ओरी इज प्रेझेंट ऍट बेस. मिनिंग झाला प्रत्येक कार्पेलच्या बेसला. ठीक आहे. हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओरी. ही ओरी आणि ही पोकळ स्टाईल. स्टाईल म्हणजे इट इज हॉलो ट्यूब. दिस इज अ हॉलो ट्यूब. कशासाठी वापरणार याचा? पोलन ट्यूब एंट्री करण्यासाठी. जेव्हा फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर या भागातून अशी पोलन ट्यूब खाली येणार, कारण आतमध्ये आता ओव्ह्यूल प्रेझेंट असेल. बघू आपण पुढे. स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट द टिप. या स्टाईलचं हे झालं टिप, तिथे स्टिग्मा प्रेझेंट असेल. आणि या स्टिग्मावरती आता कोण येऊन पडणार आहे? तर याच्यावरती काय येणार? पोलन ग्रेन्स येतील. पोलन ग्रेन्स. फर्टिलायझेशनच्या वेळी पोलन ग्रेन्स या स्टिग्मावरती पडत असतात. ठीक आहे. नंतर काय? ओरी कंटेन वन ऑर मेनी ओव्ह्यूल्स. आता या ओरीमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. समजा असं समजून घ्या, हे ओव्ह्यूल काढतोय मी इथे. अदरवाईज डायग्राम मध्येच आपण डायरेक्टली जाऊ. सी हियर. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे काय काढलं आपण? ही कंप्लीट झाली ओरी. आपण काय सांगितलं? हे कार्पेल, हा कंप्लीट हे स्ट्रक्चर कार्पेल. कार्पेलच्या बेसचा पार्ट ओरी. ही हॉलो ट्यूब, इट इज युअर स्टाईल. आणि वरती जे दिसतंय तुम्हाला स्टिग्मा, आणि त्याच्यावरती कोण येऊन पडतात? पोलन ग्रेन येऊन पडतात. केव्हा? ऍट द टाइम ऑफ पोलिनेशन, म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरचा इव्हेंट. नंतर काय? आणि याच्या आतमध्ये जे तुम्हाला पार्ट दिसतात बघा, हे वाले पार्ट जे दिसत आहेत, दीज आर ओव्ह्यूल्स. ठीक आहे ना? हे काय झाले? त्यातले ओव्ह्यूल्स झाले. चला मागे जाऊ आपण. तर आपण सांगितलं यांच्यामध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतात. एक ओव्ह्यूल असेल किंवा ते एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल असेल. एम्ब्रायो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्यूल. आता ही जी ओव्ह्यूल असेल, फॉर एक्झाम्पल मी डायरेक्ट एम्ब्रायो सॅक काढतो. हे असं एक स्ट्रक्चर काढलंय मी. ठीक आहे. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर काढलंय. तर त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, या स्ट्रक्चरला तुम्ही एम्ब्रायो सॅक म्हणणार. दिस इज एम्ब्रायो सॅक. आणि ओव्ह्यूल हे असं प्रेझेंट असणार त्याच्या अवतीभोवती. ठीक आहे. डायग्राम थोडी बहुत कमी अधिक होईल माझ्याकडून. हे बाहेरचा पार्ट काय काढला मी? ओव्ह्यूल. आणि त्याच्या आतमध्ये जे हे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार एम्ब्रायो सॅक. क्लिअर? या एम्ब्रायो सॅक मध्ये ह्या अँटीपोडल सेल, ह्या सेंट्रल सेल किंवा पोलार न्यूक्लाय म्हणतो आपण, आणि हे तुमच्या सिनर्जिड्स आणि त्यांची एग, हे ॲपॅरेटस इथे प्रेझेंट असेल. इच एम्ब्रायो सॅक कंटेन्स हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लाय. चला 1 मिनिट, मी परत एक वेळा हे स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवतोय. नीट काढू आपण, सो दॅट इट विल बी क्लिअर. मी इथे काढतोय. असं स्ट्रक्चर काढलंय. तर याला तुम्ही काय म्हणायचंय? दिस स्ट्रक्चर इज ओव्ह्यूल. आणि आपला मुद्दा काय चाललाय? ह्या ओव्ह्यूल मध्ये काय प्रेझेंट असतात? एम्ब्रायो सॅक प्रेझेंट असतात. एम्ब्रायो सॅक आपण वेगळ्या कलरने घेऊ. तर या ओव्ह्यूल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ एम्ब्रायो सॅक. याला म्हणायचं एम्ब्रायो सॅक. ठीक. आणि या एम्ब्रायो सॅक मध्ये देयर इज अ कलर वेल व्हाईट नको, हा घेऊ. चला, इथे 3 सेल्स प्रेझेंट असतील. कलर चेंज करून टाकू आपण.
इथे सेंटरमध्ये सेल्स प्रेझेंट असतील आणि इथे सुद्धा 3 सेल्स प्रेझेंट असतील. कळतंय बाबा. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एक सेल अँड 2 पोलार न्यूक्लाय. हे जे दिसत आहेत तुम्हाला हा आणि हा, याला म्हणायचं 2 पोलार न्यूक्लाय, किंवा ही जी ज्या सेल मध्ये ते न्यूक्लाय प्रेझेंट आहेत त्याला म्हणायचं तुम्ही सेंट्रल सेल. केअरफुल लक्षात ठेवायचं आहे. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हिल बाय मियोसिस. हे वरचं स्ट्रक्चर काय तुमचं ओव्हिल, त्याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅक मध्ये सेंट्रल सेल, आणि हे जे दिसतंय तुम्हाला दिस इज कॉल्ड एज एग ॲपॅरेटस. याला म्हणायचं एग ॲपॅरेटस. ठीक आहे. आणि वरतीच्या 3 सेल्स दिसतात त्या, तर याला तुम्ही म्हणायचं अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स. हे सगळे स्ट्रक्चर कशामध्ये प्रेझेंट आहेत? एम्ब्रायो सॅक मध्ये प्रेझेंट आहे. एम्ब्रायो सॅक कशामध्ये प्रेझेंट आहे? ओव्ह्यूल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक. जेव्हा फर्टिलायझेशन होईल लक्षात घ्यायचंय, त्यावेळी पोलन ट्यूब अशी या पार्ट कडे येणार, अशी ही पोलन ट्यूब, आणि या पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट्स असतील आणि हे 2 मेल गॅमेट्स जाणार आणि मग फर्टिलायझेशन करणार. हा मुद्दा तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी मुद्दाम जास्त डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला सांगतोय सो दॅट ऑल इव्हेंट्स विल बी क्लिअर. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ आपण. वेल इसको छोटा कर देते फिर. अरे रुक भाई. अरे अरे ओके. अजून लहान बाजूला. चलो, क्योंकि ये प्रोसेस मैं खुद समझाने वाला हूं. डायग्राम की अपने को जरूरत बिल्कुल भी नहीं है. ठीक है ना. अब देखो पोलिनेशन, वहां तक सब क्लियर है. पोलिनेशन किस चीज को हम बोलेंगे, कशाला म्हणू आपण पोलिनेशन? ट्रांसफर ऑफ पोलन्स. ओहो सिलेक्ट. ट्रांसफर ऑफ, अरे 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 थांब थांब थांब. ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. ठीक. आता परत एक वेळा काढावं लागेल. सपोज दिस इज युअर एंथर, दिस इज फिलामेंट. मेल पार्ट काढला आपण आणि ह्या पार्टला तुम्ही काय म्हणायचंय? एंथर. हे 2 पार्ट क्लिअर आहेत. आता पोलिनेशन कशाला म्हणू? इथे मी परत एक स्ट्रक्चर काढतोय सेम. ही काय झाली? ओरी. दिस इज स्टाईल अँड दिस इज स्टिग्मा. क्लिअर. आता हा झाला मेल पार्ट. दिस इज युअर फिमेल पार्ट. या मेल पार्ट कडून याच्यामध्ये आता सगळे तुमचे पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतील. दीज आर पोलन ग्रेन्स. याला मी नाव देतो इथे पोलन ग्रेन्स. आता हे पोलन ग्रेन्स कशावरती जाणार? स्टिग्मावरती ट्रान्सफर होणार. तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ मेल फ्लावर टू स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावर. This process is called as pollination. आता हे पोलिनेशन वेगवेगळ्या माध्यमातून होणार. त्याच्यामध्ये अबायोटिक एजन्सीज असतील, बायोटिक एजन्सी असतील. म्हणजे अबायोटिक म्हणजे जसं की विंड असेल, वॉटर असेल, ठीक आहे ना. आणि बायोटिक एजन्सीज म्हणजे ज्याच्यामध्ये अॅनिमल्सचा वापर होईल, जसं की बर्ड्स असतील, स्नेक असेल, ॲन्ट्स असतील किंवा इन्सेक्ट्स असतील. तर ते झाले एजन्सीज. म्हणजे पोलन ग्रेन ते एका झाडाचे दुसऱ्या झाडावरती घेऊन जाणार. ठीक आहे. पोलिनेशन क्लिअर आहे. Transfer of pollen grains from anther to the stigma of other flower is called as pollination. Definition clear? Well, pollinating agents आपण ऑलरेडी सांगितलंय. अबायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स मध्ये येणार विंड आणि वॉटर. विंड म्हणजे वारा, वॉटर म्हणजे पाणी. पाणी आणि वाऱ्याच्या मदतीने हे पोलन्स एका ह्या अँथर कडून कुठे जाणार? स्टिग्माकडे. ते झाले अबायोटिक एजंट्स. आणि बायोटिक एजंट्स. ठीक. बायोटिक एजंट्स मध्ये येणार इन्सेक्ट्स अँड अदर एनिमल्स. की हे पोलन ग्रेन्स त्या इन्सेक्टच्या बॉडीवरती पडतील किंवा त्या अॅनिमलच्या बॉडीवरती पडतील आणि जेव्हा स्टिग्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो अॅनिमल येईल तर ते पोलन ग्रेन इकडे ट्रान्सफर होतील. इन शॉर्ट दोन्ही केसमध्ये प्रोसेस कुठली होणार? ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. मग ते ट्रान्सफर करणारे एजन्सी झाल्या, मीडियम झालं, म्हणून त्याला म्हटलं आपण एजंट्स. अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. क्लिअर आहे. चलो आगे. फर्टिलायझेशन आता कसं होणार? या प्रोसेसमध्ये फर्टिलायझेशन, एक काम करूत आपण, ही थिअरी असू द्या इथे. थिअरी तुम्ही तुमच्यासाठी इथे असणारच आहे. मी त्याला एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतो पुढे. वेल हे डू यू नो पण जाऊ द्या. नाउ सी
हाऊ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. फर्टिलायझेशन इन प्लांट्स. पोलिनेशन क्लियर झाले. फिर से एक बार, ये हो गया तुम्हारा, बोलो रे क्या हो गया. अब ये है एंथर. एंथर में क्या प्रेजेंट है? एंथर में पोलन ग्रेन्स. जैसे कि एनिमल्स में स्पर्म होंगे तो यहाँ पे क्या होगा? यहाँ पे पोलन ग्रेन्स होंगे. ठीक है, यहाँ पे लिख दिया मैंने अभी पोलन ग्रेन्स. एक्चुअल में यह प्रोसेस बहुत डिटेल ले सकते हैं हम, लेकिन आप लोग कंफ्यूज हो जाओगे, इसलिए जितना है उतना ही लेंगे हम. तो ये हो गए पोलन्स. अभी ये पोलन्स हो जाएंगे ट्रांसफर. क्लियर है? इनका ट्रांसफर होगा मतलब क्या होगा? इसका होगा पोलिनेशन. कहां पे ट्रांसफर होगा? इट विल बी ट्रांसफर्ड ऑन स्टिग्मा. चलो फिर से एक बार ठीक से निकालेंगे और एक बार. चल रे भाई. ओके, दिस इज ओरी. ओरी मध्ये ओव्ह्यूल असेल. ठीक आहे. दिस इज स्टाईल अँड दिस इज युअर स्टिग्मा. फर्टिलायझेशन बघतोय आपण. आता पोलन ग्रेन इकडे आले, व्हाईट कलरनेच दाखवतोय. आता हा पोलन ग्रेन याच्यावरती पडले फॉर एक्झाम्पल. किंवा एक काम करू, एकच मोठा पोलन ग्रेन घेऊन टाकू आपण. असं समजा की इथे आता हा मोठा पोलन ग्रेन पडलाय. हा असा पोलन ग्रेन पडला. पोलन ग्रेनला 2 लेयर असतात म्हणून मी इथे 2 लेयर दाखवले. ठीक आहे. आता स्टिग्मा. स्टिग्मावरती आल्यानंतर तो स्टिग्माचे सिक्रेशन ओढून घेणार. इथे सर्व शुगर वगैरे लिक्विड प्रेझेंट असणार. तर हे हा झाला पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन काय करणार? याच्यावरती सगळे सिक्रेशन्स ओढून घेणार. ओढून घेतला पाहिजे, त्याची साईज वाढणार. आता साईज वाढली की याच्या आतली जी ट्यूब असेल, तर आतली ट्यूब इसको मिटाएंगे. ओके, आतमधली ट्यूब अशी बाहेर पडेल. समजते मी काय काढलंय? हा पोलन ग्रेन होता, त्यांनी ऍब्झॉर्प्शन केलं, त्याची साईज वाढली, त्याच्यामुळे तो फुगला आणि आतला लेअर हा बाहेर लटकलाय. ट्यूब तयार झाली त्याची. आणि खाली काय दाखवलं होतं बाबांनो आपण? नीचे में हमने ये दिखाया था कि मान के चलो अब ये है एम्ब्रायो सैक. ओव्ह्यूल आणि त्याच्यामध्ये एम्ब्रायो सॅक. एम्ब्रायो सॅक मध्ये असे 3 काढले होते. इथे आपण सेंटर मध्ये 2 होते आणि इथे 3 होते. काय 3 होते? न्यूक्लियस सेल्स. तर हा जो सेंटरला दिसतोय याला म्हणायचं तुम्ही एक सेल. याच्या बाजूला जे 2 दिसतात त्याची गरज नाही, सिनर्जिड्स म्हणतात त्याला. आणि हे वरचे जे आहेत याला म्हणायचं अँटीपोडल्स. ठीक आहे. आता ही पोलन ट्यूब आली, तर पोलन ट्यूब आता खाली खाली कंडक्ट होणार. ही पोलन ट्यूब अशी आली आहे आणि ती इथे येऊन पोहोचणार. लक्षात घ्या, हे तुम्हाला 11वी मध्ये सुद्धा शिकायचं आहे. इथपर्यंत आली. आता पोलन मध्ये काय प्रेझेंट असणार? पोलन विल कंटेन, परत वेगळ्या याच्यामध्ये दाखवू आपण. पोलन मध्ये असे मी 2 स्ट्रक्चर काढलेत. पोलन ट्यूब मध्ये ही पोलन ट्यूब होती, लिहू आपण पोलन ट्यूब. या पोलन ट्यूब मध्ये 2 जे स्ट्रक्चर मी इथे दाखवलेत, तर दीज आर चला 2 मेल गॅमेट्स. काय ते? 2 मेल गॅमेट्स आहेत. बघा, हे एक्सप्लेन करण्यासाठी अगोदर बरेच प्रोसेस होतात. ठीक आहे ना, पण तितक्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपल्याला जायचं नाहीये. त्याच्यामुळे मी सरळ समजून सांगतोय. कारण पोलन ट्यूब ऍब्झॉर्ब करणार, मग तो मॅच्युअर होणार. एक तर तिकडे मॅच्युअर होईल किंवा इकडे होईल, ह्या गोष्टींची आपल्याला गरज नाही. सरळ पोलन ग्रेन जेव्हा याच्यावरती पडेल, तो पोलन ट्यूब तयार करणार आणि त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट असतील. आता जेव्हा हा 1 पर्यंत येणार, तर याच्यापैकी एक मेल गॅमेट, हा सपोज हा मेल गॅमेट मी 1 सोबत फ्यूज करतोय. आणि असं समजून घ्या की आता याच्याशी हा फ्यूज झाला, म्हणजे हे कम्प्लीट स्ट्रक्चर मी इथे काढलं. आणि याच्यापासून आता काय तयार होईल? तुमचा झायगोट तयार होईल. म्हणजेच ही प्रोसेस काय झाली तुमची? फर्टिलायझेशन.
ही प्रोसेस झाली आहे फर्टिलायझेशन. कळतंय? पोलन ट्यूब, त्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट, त्याच्यापैकी एक मेल गॅमेट आली आणि एक सोबत फ्यूज झाला, मिक्स झाला. हे तुमचं एग होतं, एग हे लिहिलं आपण, एक सेल. एक सेल सोबत मिक्स झालाय, त्याने झायगोट तयार केलं म्हणजे फर्टिलायझेशन झालंय. आता हा जो दुसरा असेल, हा दुसरा काय करतो, याच्याशी जाऊन फ्यूज होतो, म्हणजे याच्याशी असा मिक्स झाला. आणि आता यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होईल ते स्ट्रक्चर काय असणार तुमचं, एंडोस्पर्म. काय तयार होणार, एंडोस्पर्म. म्हणजे इथे सुद्धा फर्टिलायझेशन झालंय आणि एंडोस्पर्म तयार झालं, इथे सुद्धा फर्टिलायझेशन झालंय. कळतंय बाबांनो मी काय बोलतोय? 2 मेल गॅमेट होते, त्याच्यापैकी एक मेल गॅमेट एक सोबत गेला आणि झायगोट तयार केला आणि त्याला म्हटलं आपण फर्टिलायझेशन. आता या झायगोट पासून फ्युचर मध्ये काय तयार होईल, एम्ब्रायो. आणि एम्ब्रायो पासून फ्युचर मध्ये अजून काय तयार होणार, फ्रूट. क्लिअर? दुसरा मेल गॅमेट हा याच्याशी मिक्स झाला, कुणाशी, या तुमच्या सेंट्रल सेल सोबत. ही सेंट्रल सेल होती ना, इट वॉज अ सेंट्रल सेल. या सेंट्रल सेल सोबत मिक्स झाला आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होणार. आणि हा जो एंडोस्पर्म आहे, हा याचं काम काय असतं, न्यूट्रिशन. याचं काम काय, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे. कुणाला, या एम्ब्रायोला. न्यूट्रिशन टू एम्ब्रायो. एरो दाखवून देतो, केअरफुली जर बघत असाल तर सगळ्या प्रोसेस क्लिअर होतील. एंडोस्पर्म जो तयार झालाय तो कोणाला न्यूट्रिशन देणार, एम्ब्रायोला, कारण एम्ब्रायो पासून आता परत नवीन फ्रूट तयार होणार. ठीक आहे ना? तर दिस इज हाऊ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन प्लांट्स. इट वॉज द ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ फर्टिलायझेशन. ठीक, इव्हेंट्स लिहू आपण परत एक वेळा. चला, फर्स्ट इव्हेंट ऑफ फर्टिलायझेशन, पहिले काय होणार, पोलिनेशन होणार. पोलिनेशन नंतर काय होणार, पोलन्स लँड ऑन स्टिग्मा. स्टिग्मावरती पोलन्स आता पडणार. त्या पोलन पासून काय तयार होणार, पोलन ट्यूब तयार होणार, पोलन ट्यूब. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, पोलन ट्यूब कंटेनिंग 2 मेल गॅमेट्स. ठीक, आणि ते आता 1 मेल गॅमेट फ्युजेस विथ एग अँड फॉर्म झायगोट. ते एक्सप्लेनेशन मी इथे लिहितोय फक्त, बाकी काही नाही. अँड सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ पोलार न्यूक्लाय. हा शब्द दिलाय म्हणून तोच वापरू आपण. टू फॉर्म एंडोस्पर्म किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस सुद्धा त्याला म्हणतात. आणि दिस इज हाऊ 2 वेळा फर्टिलायझेशन झालं. बघा, इथे एक फर्टिलायझेशन झालंय, याला म्हणा तुम्ही फर्टिलायझेशन 1, आणि इथे जे फर्टिलायझेशन झालंय याला म्हणा तुम्ही फर्टिलायझेशन 2. 2 वेळा याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतंय, म्हणून इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. इथे लिहितोय मी, डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन का म्हटलं रे, एक मेल गॅमेट हा एक सोबत फ्यूज झाला, झायगोट तयार केला. दुसरा मेल गॅमेट आला, सेंट्रल सेल किंवा तुमच्या पोलर न्यूक्लियस सोबत फ्यूज झाला. 2 वेळा फर्टिलायझेशन झालं, म्हणून दिस इव्हेंट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. क्लिअर टू ऑल? येस, ओके. होप इथपर्यंत तुम्हाला सगळं कळालेलं आहे. वेल, आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ, आणि तो म्हणजे डू यू नो. हा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला टॉपिक. याच्यामध्ये काय त्यांनी एक्सप्लेन करण्याचा ट्राय केलाय, 2 मेथड सांगितले आहेत त्यांनी या डू यू नो मध्ये. सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा असेल तो क्रॉस पॉलिनेशन. आता याच्यामध्ये टाइप्स असतात बघा, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, म्हणजे त्याला ऑटोगॅमी, झिनोगॅमी, जिटोनोगॅमी असे वेगवेगळ्या टर्म्स असतात, त्याची आपल्याला आवश्यकता नाही. सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणायचं, क्रॉस पॉलिनेशन कशाला म्हणायचं. ठीक, इथे बघा, when only 1 flower or 2 flowers born on the same plant is called as self pollination. म्हणजेच when transfer of pollen from
one flower to another flower present on the same plant, present on the same plant, takes place, it is called as self pollination. meaning काय झाला, सपोज एक झाड असेल, समजून घ्यायचंय हे झाडाचे दोन फांद्या, दिस इज अ ट्री. आता असं समजा की इथे हे एक फ्लावर असेल आणि इथे हे दुसरं फ्लावर असेल, ठीक आहे. तर या फ्लावर कडून या फ्लावर कडे ट्रान्सफर होत आहे. ट्री तर एकच आहे, सिंगल ट्री. एकाच ट्रीच्या एका फ्लावर कडून त्याच ट्रीच्या दुसऱ्या फ्लावर कडे ट्रान्सफर झालंय. म्हणजे या अशा टाइपच्या तुम्ही पॉलिनेशनला कुठलं म्हणणार, सेल्फ पॉलिनेशन. क्लिअर. क्रॉस पॉलिनेशन कशाला म्हणू, परत एक झाड काढू. झाड काढायला सोपंच आहे आपल्याला, समजून घ्या रे बाबांनो. दिस इज वन ट्री, वन ट्री. दिस इज अनदर ट्री. दिस इज ट्री नंबर 2. दिस इज सेकंड ट्री. क्लिअर. याच्यावरती मी किती फ्लावर काढतोय, हे फ्लावर, आणि इथे इकडे एक फ्लावर दाखवू आपण, ठीक आहे, दिस वन. आता या फ्लावर कडून या फ्लावर कडे जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणू आपण. का, कारण हिअर ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम वन फ्लावर to another flower, but present on different plant, take place, it is called क्रॉस पोलिनेशन. त्याला तुम्ही म्हणणार क्रॉस पोलिनेशन. मिनिंग कळतोय बाबांनो. मिनिंग काय झाला, एकच झाड, सपोज दिस इज ट्री, याच्यावरती एक फ्लावर असेल, या फ्लावर कडून या फ्लावर कडे पोलन ट्रान्सफर झाले, याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. आता हे दोन झाड, या झाडावरचं हे फ्लावर, या झाडावरचं हे फ्लावर, या फ्लावर कडून या दुसऱ्या झाडाच्या या फ्लावर कडे जर ट्रान्सफर होत असेल तर दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. दॅट्स ऑल. त्याला म्हणतो आपण क्रॉस पॉलिनेशन. आता त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस हे आपल्याला या लेवलला डिस्कस करण्याची आवश्यकता नाही. जेनेटिक व्हेरिएबिलिटी कुणामध्ये येते किंवा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक कुणामध्ये ऍड होतात हे तर क्रॉस पॉलिनेशन मध्ये होणार ऑब्व्हियसली. तरी सुद्धा आपण त्याला डिस्कस करू नये. आपण पुढे जाऊ. एंड पार्ट ऑफ दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, दॅट इज सम ऍक्टिव्हिटीज गिव्हन हिअर. आता इथे ऍक्टिव्हिटी दिली तुम्ही, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, टेक अ कोनिकल फ्लास्क. चला घेऊन टाकू. हा एक कोनिकल फ्लास्क आपण घेतलाय. वेल, दिस इज अ कोनिकल फ्लास्क. त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये गार्डन सॉइल टाका. गार्डन सॉइल टाकून देऊ. सॉइलचा कलर कसा दाखवू आपण, हाच कलर दाखवून देऊ आपण. ही आता याच्यामध्ये गार्डन सॉइल आपण टाकून दिली, समजून घ्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करा सांगितलं त्यांनी, पल्स ग्रेन टाका. वेल, पल्स ग्रेन येलो कलर मध्ये, हे पल्स ग्रेन असे याच्यामध्ये आपण टाकून दिले. त्याला बोललो पल्स ग्रेन. दिस इज गार्डन सॉइल. ठीक आहे ना. आता वॉटर इट, याच्यामध्ये पाणी टाका. चला पाणी टाकून देऊ. हे पाणी आता याच्यामध्ये आपण असं टाकलं याला. दिस इज वॉटर. वॉटर इज गिवन. नंतर अँड रेकॉर्ड द चेंजेस. आता आपण एक कोनिकल फ्लास्क मध्ये का घेतलं, कारण हा ग्लासनी बनलेला आहे, आणि ग्लासनी बनलेला म्हणजे आपण त्याच्यामध्ये होणारे चेंजेस बाहेरून बघू शकतो. कळलं सगळ्यांना. मग बाहेरून बघितल्यानंतर आपल्याला त्यातले चेंजेस जे होतील ते कसे सापडणार. सी हिअर, ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड. जे ओव्ह्यूल होतं आपल्या फ्लावर मध्ये, तर ओव्ह्यूल पासून काय तयार झालं, सीड. अँड ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. ओव्हरी पासून काय तयार झालं बाबांनो, फ्रूट तयार झालं. फ्रूट. क्लिअर आहे. राईट इट. हा, ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं होतं, मी तिथे लिहिलंही होतं. परत एक वेळा, ओव्ह्यूल पासून सीड बनणार, ओव्हरी पासून फ्रूट बनणार. नेक्स्ट काय सांगितलं, सीड्स. आता ऑब्वियस आहे, फ्रूट बनलाय, ठीक आहे ना. आता ह्या सीड्स कुठे येणार, इट विल फॉल ऑन लँड. फॉल ऑन लँड.
ठीक आहे. लँडमध्ये आल्यानंतर त्यांच्यापासून परत प्लांटलेट तयार होणार, त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. इट लँड्स ऑन ग्राउंड, फ्रुट्स ब्रेक अप अँड जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. म्हणजेच ही सीड आता फॉल्स ऑन लँड ऑर ग्राउंड याच्यावरती पडली आहे असं समजू. ही ग्राउंड आणि ही सीड होती. आता या सीड पासून आता परत काय होणार, रोपटं तयार होणार आणि त्या रोपट्याला आपण म्हणू शकतो इथे प्लांटलेट तयार होणार. अँड दॅट एंटायर प्रोसेस इज कॉल्ड ॲज जर्मिनेशन. या सगळ्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणायचं, जर्मिनेशन म्हणायचं. जर्मिनेशन क्लिअर. व्हॉट इज जर्मिनेशन? सीड जर्मिनेशन, इट इज कन्व्हर्जन ऑफ सीड इनटू सीडलिंग. ठीक आहे ना. कन्व्हर्जन ऑफ सीड इनटू सीडलिंग म्हणजे रोपटा इज कॉल्ड सीड जर्मिनेशन. समजताय? दॅट इज कॉल्ड सीड जर्मिनेशन. ही जी प्रोसेस दाखवली तुम्हाला, दिस फिगर और डायग्राम इट इंडिकेट्स युअर सीड जर्मिनेशन प्रोसेस. इथे बघा, इथे सीड टाकली होती. मग आता ते न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करणार, वॉटर ऍब्झॉर्ब करणार. आता त्याची ब्रेक होणार, ती आता डेव्हलपमेंट होत चालणार, एक एक पार्ट डेव्हलप होईल आणि इथे जे तयार झालंय तर यालाच तुम्ही काय म्हटले, आता इथे प्लांटलेट म्हणा इन शॉर्ट किंवा सीडलिंग म्हणा, ते रोपटे इथे तयार झालंय. सो दिस एंटायर प्रोसेस इज टर्म्ड ॲज सीड जर्मिनेशन. लास्ट लाईन बघू आपण. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म. मागे जाऊ. सी हिअर, आपण सांगितलं होतं की हा इथे एंडोस्पर्म तयार झाला होता आणि इथे झायगोट तयार झालेला होता. तर ह्या एंडोस्पर्मचं काम काय होतं, न्यूट्रिशन. यांनी न्यूट्रिशन कोणाला दिलं, झायगोटला न्यूट्रिशन दिलं आणि त्याच्यापासून एम्ब्रायो तयार झाला. म्हणजेच न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कुणाकडे असेल, तर इट विल बी गिवन टू द एंडोस्पर्म फॉर्म ड्यूरिंग डबल फर्टिलाइजेशन. क्लियर दिस? वेल, चलो फिर यहां तक सब क्लियर हो गया. एंडोस्पर्म का फंक्शन समझ में आ गया. फिर न्यूट्रिशन एंड दस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म्ड एंड दिस इज कॉल्ड एज सीड जर्मिनेशन. वी हॅव मेन्शन ऑलरेडी हिअर की जर्मिनेशन म्हणतो आपण त्याला. क्लियर? आय होप इथपर्यंत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट हे सर्वांना क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. आता मी ते थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स कव्हर करू. ओके, थँक्यू.